नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ज्या चॅनलद्वारे आपण बॉम्बे हायकोर्ट होणाऱ्या परीक्षेचे काही क्वेश्चन घेत आहोत. ते पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार मूलभूत अधिकार दिले आहेत? ऑप्शन क्रमांक ए कलम 12 ते 35, ऑप्शन क्रमांक बी कलम 14 ते 32, ऑप्शन क्रमांक सी कलम 19 ते 30, ऑप्शन क्रमांक डी कलम 21 ते 40. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कलम 12 ते 35. प्रश्न क्रमांक 2, न्यायपालिकेची स्वायत्तता ही संकल्पना कोणत्या तत्त्वाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक ए धर्मनिरपेक्ष, ऑप्शन क्रमांक बी शक्ती विभाजन सेपरेशन ऑफ पॉवर, ऑप्शन क्रमांक सी समाजवाद, ऑप्शन क्रमांक डी संघराज्य. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी शक्ती विभाजन. न्यायपालिका ही स्वतंत्र असते. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण होता? ऑप्शन क्रमांक ए एम हिदायतुल्ला, ऑप्शन क्रमांक बी हरिलाल कन्हैया, ऑप्शन क्रमांक सी पी.एन. भगवती, ऑप्शन क्रमांक डी वाय.व्ही. रेड्डी. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हरिलाल कन्हैया. प्रश्न क्रमांक 4, पंचायत राज प्रणालीचा पहिला प्रयोग कुठे झाला? ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक बी गुजरात, ऑप्शन क्रमांक सी राजस्थान, ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राज स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 5, दुय्यम क्षेत्र सेकंडरी सेक्टरमध्ये काय समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक ए शेती, ऑप्शन क्रमांक बी उद्योग, ऑप्शन क्रमांक सी सेवा, ऑप्शन क्रमांक डी वाहतूक. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी उद्योग. दुय्यम क्षेत्रामध्ये उद्योग समाविष्ट असतो. प्रश्न क्रमांक 6, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? ऑप्शन क्रमांक ए 1935, ऑप्शन क्रमांक बी 1947, ऑप्शन क्रमांक सी 1950, ऑप्शन क्रमांक डी 1921. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 1935. 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे. प्रश्न क्रमांक 7, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन क्रमांक ए 1909, ऑप्शन क्रमांक बी 1919, ऑप्शन क्रमांक सी 1935, ऑप्शन क्रमांक डी 1947. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1919. प्रश्न क्रमांक 8, सायमन आयोग भारतात कधी आला? ऑप्शन क्रमांक ए 1919, ऑप्शन क्रमांक बी 1928, ऑप्शन क्रमांक सी 1935, ऑप्शन क्रमांक डी 1942. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1928. 1928मध्ये सायमन कमिशन भारतात आले. प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेतील भारतातील पहिली हरित क्रांती रिकामी संबंधित प्रमुख शास्त्रज्ञ कोण होते? भारतीय हरित क्रांतीशी संबंधित प्रमुख शास्त्रज्ञ कोण होते? ऑप्शन क्रमांक ए एम एस स्वामीनाथन, ऑप्शन क्रमांक बी होमी भाभा, ऑप्शन क्रमांक सी विक्रम साराभाई, ऑप्शन क्रमांक डी सी व्ही रमन. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो एम एस स्वामीनाथन. हे हरित क्रांतीशी संबंधित प्रमुख शास्त्रज्ञ होते. यांनी गव्हाच्या जातीचा बुटक्या जातीचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 10,
व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला? ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड कर्झन, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड लिटन, ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड डलहौसी, ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड रिपन. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड लिटन यांनी व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट लागू केला. प्रश्न क्रमांक 11. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमिडीज कोणत्या कलमानुसार आहे? ऑप्शन क्रमांक ए 19, ऑप्शन क्रमांक बी 21, ऑप्शन क्रमांक सी कलम 32, ऑप्शन क्रमांक डी कलम 44. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कलम 32. प्रश्न क्रमांक 12. भारतात GST कधी लागू झाला? GSTचे फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा भारतात 2017 साली लागू झाला. प्रश्न क्रमांक 13. नर्मदा बचाव आंदोलन कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक ए सुंदरलाल बहुगुणा, ऑप्शन क्रमांक बी मेधा पाटकर, ऑप्शन क्रमांक सी अण्णा हजारे, ऑप्शन क्रमांक डी बाबा आमटे. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मेधा पाटकर. नर्मदा बचाव आंदोलन हे मेधा पाटकर यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14. न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक ए कायदे तयार करणे, ऑप्शन क्रमांक बी कायद्याची अंमलबजावणी करणे, ऑप्शन क्रमांक सी कायद्याची वैधता तपासणे, ऑप्शन क्रमांक डी निवडणूक घेणे. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कायद्याची तपासणी करणे म्हणजे कायद्याची वैधता तपासणे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील सर्वोच्च नागरी सेवा कोणती? IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, ऑप्शन क्रमांक बी IS इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ऑप्शन क्रमांक सी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, ऑप्शन क्रमांक डी IRS. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो IAS हे भारतातील सर्वोच्च नागरी सेवा आहे. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बेल आयकॉन क्लिक करावे जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 16. चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक सी बिहार, ऑप्शन क्रमांक डी पंजाब. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 17. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी कोणत्या भागात आहे? ऑप्शन क्रमांक ए भाग 3, ऑप्शन क्रमांक बी भाग 4, ऑप्शन क्रमांक सी भाग 5, ऑप्शन क्रमांक डी भाग 3. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी भाग 4 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग कोण नियुक्त करतो? ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक डी सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन क्रमांक सी संसद. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हा भारताचा कॅग नियुक्त करतो. प्रश्न क्रमांक 19. भारत छोडो आंदोलन कधी झाले? ऑप्शन क्रमांक ए 1930, ऑप्शन क्रमांक बी 1942, ऑप्शन क्रमांक सी 1947, ऑप्शन क्रमांक डी 1920. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1947 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 20. अशोक स्तंभ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए दिल्ली, ऑप्शन क्रमांक बी सारनाथ, ऑप्शन क्रमांक सी आग्रा, ऑप्शन क्रमांक डी पटना. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सारनाथ येथे अशोक स्तंभ आहे.
प्रश्न क्रमांक 21. नीती आयोग कधी स्थापन झाला? ऑप्शन क्रमांक ए 2014, ऑप्शन क्रमांक बी 2015, ऑप्शन क्रमांक सी 2016, ऑप्शन क्रमांक डी 2017. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 2015. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राष्ट्रीय चळवळ सुरू करणारा घटना कोणती? ऑप्शन क्रमांक ए बंगाल विभाजन, ऑप्शन क्रमांक बी 1857चे बंड, ऑप्शन क्रमांक सी जालियनवाला बाग हत्याकांड, ऑप्शन क्रमांक डी दांडी मार्च. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1857चा उठाव. प्रश्न क्रमांक 23. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए मुंबई, ऑप्शन क्रमांक बी कांडला, ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम, ऑप्शन क्रमांक डी चेन्नई. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 24. नॅशनल ह्युमन राईट कमिशन कधी स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक ए 1990, ऑप्शन क्रमांक बी 1993, ऑप्शन क्रमांक सी 1995, ऑप्शन क्रमांक डी 2000. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1993 मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या देशापासून प्रेरित आहे? ऑप्शन क्रमांक ए अमेरिका, ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स, ऑप्शन क्रमांक सी रशिया, ऑप्शन क्रमांक डी आयर्लंड. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अमेरिका. प्रश्न क्रमांक 26. लोकपाल कायद्याचा संबंध कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी भ्रष्टाचार विरोधी. प्रश्न क्रमांक 27. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभा आहे कारण ती कधीही विसर्जित होत नाही. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतीय न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो भारतीय न्यायव्यवस्था ही एकात्मिक पद्धतीची आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 29. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय किती असते? ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय हे 65 वर्ष असते आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय हे 62 वर्ष असते. प्रश्न क्रमांक 30. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? ऑप्शन क्रमांक ए इंदिरा गांधी, ऑप्शन क्रमांक बी प्रतिभाताई पाटील, ऑप्शन क्रमांक सी सुषमा स्वराज, ऑप्शन क्रमांक डी मीरा कुमार. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बेल आयकॉन क्लिक करावे जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू.